नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. आपली नीट 2025 परीक्षा 4 मे रोजी होणार आहे आणि सदर परीक्षेसाठी आपल्याला ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. आपला ड्रेस कोड कसा असावा, त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत हे जाणून घेऊन त्यानुसार आपल्याला ड्रेस आत्ता तयार ठेवावा लागणार आहे. त्यासाठीच आज आपण ड्रेस कोड आणि बार्ड ॲटम्स याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठीच हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहावा. ड्रेस कोडबाबत NTA बोर्डाने जे आपल्याला नीट 2025 परीक्षेचं माहितीपत्रक दिलेलं आहे त्याच्यातील पान क्रमांक 56वर अत्यंत सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे. ड्रेस कोडचा मुख्य उद्दिष्ट काय आहे तर फ्रिस्किंग. मग फ्रिस्किंग म्हणजे काय तर तपासणी. मग चेकिंग म्हणजे काय तर चेकिंग म्हणजे सुद्धा तपासणीच. मग फ्रिस्किंगमध्ये फरक काय तर अतिशय कसून तपासणी, ताणून तपासणी करणे. यामध्ये सुरक्षेसाठीची तपासणी केली जाते, शारीरिक तपासणी केली जाते आणि वस्तूंची सुद्धा तपासणी केली जाते. ड्रेस कोडचा मुख्य उद्दिष्ट तपासणी व्यवस्थितपणे पार पाडावी तसेच कॉपी किंवा इतर गैरप्रकारास रोखणे हा आहे. एकंदर काय तर गैरप्रकार करण्यास किंवा कॉपी दडवणे शक्य होईल असा ड्रेस कोड नसावा. ड्रेस कोड ही एक चांगली संकल्पना आहे. आपण खरे आहोत, डुप्लिकेट विद्यार्थी नाही, त्यामुळे उगीचच बाऊ करू नये. ड्रेस कोड हा आपल्या फायद्यासाठीच आहे. ड्रेस कोडची भीती ही कुणाला असेल तर जे गैरप्रकार करणार नाहीत त्यांना असते, आपल्याला बिलकुल नाही. इथं विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा आहे असा कुठलाही उद्दिष्ट नसतो. आता ड्रेस कसा असावा हे आपण समजून घेऊया. हलक्या रंगाचा आणि अर्ध्या बाह्याचा टी-शर्ट वापरावा. लांब बाह्यास परवानगी नाही की ज्याच्यामध्ये काही ठेवता येतं असा संशय निर्माण होऊ शकतो, म्हणून लांब बाहीस परवानगी नाही. सलवार, ट्राउझर घालावी. शर्टला मोठी बटणं नसावीत. मिक्स रंगाचा वापर केलेला शर्ट नसावा. शर्टही चालू शकतो, जसं टी-शर्ट चालतो तसं शर्टही चालू शकतो, फक्त अनेक रंगाचा तो नसावा. पॅन्टलाही अनेक रंग नसावेत. पिन, बिल्ला किंवा इतर मोठे चिन्ह, फुले, प्राण्यांचं चिन्ह अथवा आजकाल बराच मोठा मजकूर लिहिलेले टी-शर्ट, शर्ट्स मिळतात, त्याचा वापर आपल्याला करता येत नाही. सर्वसाधारणपणे ड्रेससाठी लूज कपडे वापरावेत. जीन्स पॅन्ट चालणार नाहीत. झिप पॉकेट, चेनचं पॉकेट चालणार नाही. अगदी शर्टला वरचं पॉकेट साधं चालू शकतं, परंतु झिप पॉकेट चालणार नाही. कॉलरवाले शर्ट शक्यतो अवॉइड केलेले चांगलं. आणि लक्षात घ्या, उन्हाळ्याचे दिवस आहेत, अशा ड्रेसमुळं आपल्याला उन्हाचाही त्रास कमी होईल. कमी उंचीचे सँडल, स्लीपर असावी. शूज वापरास परवानगी नाही. कोणतेही दागिने वापरता येणार नाहीत. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, कस्टमरी म्हणजे पारंपरिक आणि रिलिजियस म्हणजे धार्मिक, धर्माशी संबंधित वेशभूषा वापरून जे विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत त्यांना तपासणीसाठी जादा वेळ लागू शकतो, म्हणून त्यांनी रिपोर्टिंग टाईमच्या आत कमीत कमी 1 तास हजर राहणं अत्यंत गरजेचं आहे. कल्चरल, कस्टमरी, पारंपरिक वेशभूषेसाठी ज्यांनी नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरताना यस पर्याय निवडलेला आहे, म्हणजे मला लक्षात आलं नाही, माझ्याकडून यस हा पर्याय निवडला गेलेला आहे, ते सुद्धा ड्रेस कोड पाळू शकतात. वैद्यकीय कारणास्तव, इफ केस ऑफ डेविएशन रिक्वायर्ड ड्यू टू अनअवॉइडेबल मेडिकल सर्कमस्टन्सेस, यामध्ये वरील ड्रेस कोडमध्ये काही बदल हवा असल्यास आपणास ॲडमिट कार्ड उपलब्ध होण्यापूर्वीच NTA बोर्डाकडून स्पेसिफिक अप्रूव्हल घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूया बार्ड ॲटम्स, प्रतिबंधित वस्तू म्हणजे बंदी घातलेले. बार्ड ॲटमबाबत NTA बोर्डाच्या माहितीपत्रकामध्ये पान क्रमांक 55वर अत्यंत सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहेच.
संपूर्ण विद्यार्थ्यांची तपासणी ही हायली सेन्सिटिव्ह मेटल डिटेक्टर्समधून होणार आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचा लिहिलेला कागद, पुस्तक, पेन्सिल बॉक्स, प्लॅस्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, पेन, स्केल, रायटिंग पॅड हे ठेवता येणार नाही, यास बंदी आहे. इरेजर, लॉक टेबल वगैरे सुद्धा आपणास बरोबर घेता येत नाही. कम्युनिकेशन डिव्हायसेस जे असतात, मोबाईल, ब्लूटूथ, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड असतात, यावरही पूर्णपणे बंदी आहे. अदर आयटम्समध्ये गॉगल्स. परंतु जर आपण नेहमी वापरत असलेला चष्मा चालतो, हँडबॅग, बेल्ट, कॅप, कोणत्याही प्रकारची घड्याळं, मग मनगटावरचा असो कुठलंही असो, ब्रेसलेट, कॅमेरा, यास बंदी आहे. एनी ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने आणि मेटॅलिक आयटम्स हे चालणार नाहीत. आपण खाद्यपदार्थांच्या बाबतीत बघितलं तर कुठलेही एनी फूड आयटम्स ओपन ऑर पॅक्ड हे चालणार नाहीत. तसेच वॉटर बॉटलला सुद्धा परवानगी नाही. परंतु आपण जर पाहिलं 2024 सालच्या इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये वॉटर बॉटलला परवानगी नव्हती. परंतु ज्यावेळी ॲडमिट कार्ड उपलब्ध झालं त्यावेळी मात्र ॲडमिट कार्डवर मात्र पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल घेऊन जाण्यास परवानगी होती. म्हणजे पाण्याच्या बाटलीवरती कोणतंही स्टिकर चिटकवलेलं नसावं. मग आपणही जरी यंदाच्या माहितीपत्रकात पाण्याच्या बॉटलची परवानगी नसली तरी ज्या वेळेला आपलं ॲडमिट कार्ड उपलब्ध होईल त्यावेळेला ज्या सूचना दिल्या जातील बार्ड आयटम्स बाबतीतल्या आणि ड्रेस कोड बाबतीतल्या, त्या सूचना ह्या अंतिम असतील असं गृहीत धरून सद्यस्थितीमध्ये आपण सुद्धा ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल तयार ठेवायची. काही वर्षापूर्वी पेन घेऊन जाण्यास सुद्धा परवानगी होती. आता पेनला सुद्धा परवानगी नाही, कारण नवीन टेक्नॉलॉजी आली. पेनसुद्धा अनेक करामती करू शकतात, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. परीक्षा केंद्रावर आपलं कोणतंही साहित्य, अतिरिक्त सामान ठेवण्याची व्यवस्था बिलकुल नसते. विद्यार्थी आणि पालक प्रथम ज्या ठिकाणी एंट्री असते त्या ठिकाणी एकत्रित जातात. एंट्रीच्या वेळेला ज्या सूचना आपल्याला दिल्या जातील त्या सूचनेनुसार आपल्याला जे काही उर्वरित साहित्य आहे, जसं की तिथपर्यंत नेलेले काही अतिरिक्त खाण्याचे इतर काही साहित्य, हे सर्व विद्यार्थी आपल्या पालकांकडं देऊ शकतात. थोडक्यात एकंदर काय, परीक्षा केंद्रावर काय घेऊन जायचं नाही याहीपेक्षा काय घेऊन जायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग आपण सोबत काय घेऊन जायचं आहे, तर नीट 2025 माहितीपत्रक पान क्रमांक 57 नियम क्रमांक 10.1.6 नुसार व्हॅलिड ॲडमिट कार्ड, व्हॅलिड ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ, एक पासपोर्ट साईजचा फोटो आणि एक पोस्टकार्ड साईजचा फोटो, की जो आपण ज्या वेळेला ॲडमिट कार्ड डाउनलोड करतो त्यावेळेला जे पान नंबर 2 उपलब्ध होतं त्यावर तो चिटकवलेला असावा. अशा ह्या 4च गोष्टी आपल्याला बरोबर घेऊन जावयाच्या आहेत. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, एकंदरीत काय तर आपण ड्रेस कोडचा बाऊ करू नये. आपण पाठीमागं पाहिलं आहे की परीक्षा सुरू झाल्यानंतर ज्यांनी ड्रेस कोड पाळलेला नाही आणि ऐनवेळी तिथं कात्री घेऊन त्यांच्या शर्टच्या बाह्या कापलेल्या आहेत, असेही प्रसंग आपण पाहिलेले आहेत. परीक्षेपासून कुणालाही वंचित ठेवलं जात नाही, हेही लक्षात घ्या. आणि जे काही बरोबर घेऊन जायचं आहे ते आपण एंट्रीपर्यंत घेऊन जायचं आहे आणि पुढचे नियम पाळायचे. मग कशासाठी आपण टेन्शन घेता? बार्ड आयटम्स आणि ड्रेस कोडचं टेन्शन घेऊ नका. सद्यस्थितीमध्ये आपण अभ्यासाकडे लक्ष देणं हे आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. नको त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आमच्याकडं नीट 2025 मेडिकल ॲडमिशन प्रोसेस स्पेशल बॅचचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. ज्यांना जॉईनिंगमध्ये इंटरेस्ट असल्यास त्यांनी अवश्य संपर्क साधावा. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.